या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिलेला आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी एनडीटीव्ही मराठीवर आपण बघतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा सोपवलेला आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी एनडीटीव्ही मराठीवर धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपला राजीनामा सोपवलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे हा राजीनामा सोपवलेला आहे। रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। रामराजे, काय अधिकचे अपडेट्स आहेत? बिलकुल, आणि हे राजीनामा सोपवण्याच्या अगोदर त्यांनी युवकांना आवाहन केलेलं आहे, विद्यार्थ्यांना आवाहन केलेलं आहे आणि त्यांच्या मनामध्ये काय भावना आहे हे संपूर्ण या माध्यमातून सांगितलेलं आहे। त्याचबरोबर नीट परीक्षा कशा प्रकारे घडली, त्यानंतर त्याच्यामध्ये छाननी कशा पद्धतीने करण्यात आली, विभागावर जे जबाबदार लोक आहेत त्यांच्यावर कारवाई कशा प्रकारे करण्यात आली होती आणि कशा पद्धतीनं हे संपूर्ण यंत्रणा जी आहे ती राबवली गेलेली आहे या संदर्भामध्ये त्यांनी यामध्ये लिहिलेलं आहे। आणि 10 दिवसाचा जो घटनाक्रम होता त्यामुळे आपण व्यथित झालेलो असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। आणि काहीतरी युवा शक्तींना म्हणजे की देशातील युवकांना वेगळ्या वळणावर नेण्याचं काम जे आहे काही लोक मुद्दामून करत आहेत आणि या युवकांना त्या जाळ्यात अडकू देणार नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। आणि मग नंतर त्यांनी पुढे सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरवर फोकस करावं, अभ्यासावर फोकस करावं आणि त्यासाठी आपण राजीनामा देत आहोत असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। आणि म्हणूनच आपण राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। आणि आतापर्यंत ज्या मंत्र्यांनी त्यांना सहकार्य केलेलं आहे तर त्यांचे सुद्धा त्यांनी आभार मानलेले आहेत। जे अधिकारी त्यांनी मदत केलेली आहे संपूर्ण याच्यामध्ये तर त्याचे आभार सुद्धा मानलेले आहेत। आणि शेवटी त्यांनी प्रभू श्री जगन्नाथ यांचे आशीर्वाद घेतलेले आहेत आणि भविष्यात सुद्धा अशाच पद्धतीनं ओडिशा असेल किंवा देशाच्या संदर्भामध्ये कार्यरत असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे एक प्रकारे या कॉकरोच पार्टी आंदोलनाचं एक मोठं यश म्हणावं लागेल की ज्या पद्धतीनं आता धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे। कारण टीका जी आहे ती मोठ्या प्रमाणावर होत होती सरकारवर की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा का देत नाही या संदर्भामध्ये आणि आंदोलनकर्त्याची मागणीच ही होती की राजीनामा द्यावा। त्यानुसार मोदींच्या कॅबिनेट मधलं महत्वाचे मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे। निश्चितच रामराजे, या बातमीवर लक्ष असणारच आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय।